भाई मी चॅलेंज देऊन सांगतो, जर का फक्त 15 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ नीट आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे बघितला तर तुम्ही 101% इंग्रजी शिकणार आहात. कारण मी काय केलंय माहिती का, आतापर्यंत जेवढे सेंटेन्सेस आपण बोलतो दिवसभरापासून 1 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये कलेक्टिव्हली मी त्यांना नोटीस केलं आणि मी 100 तुमच्यासाठी असे सेंटेन्सेस काढलेले आहेत जे तुम्ही काहीही वेगळी गोष्ट न शिकता फक्त हे सेंटेन्सेस जरी शिकले तरी तुमच्या इंग्रजीची जर्नी सुरू करू शकता, ही माझी गॅरंटी आहे. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या अकॅडमीमध्ये. इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला शिकायचं असेल चांगल्या प्रकारे, सुंदर प्रकारे, बिलकुल एकदम मी काय सांगू तुम्हाला, इतकं सुंदर पद्धतीने आमचे ऑनलाईन क्लासेस चालतात. ठीक आहे, आणि लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यामध्ये आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा फ्री देत असतो. त्यानंतर तुम्हाला आम्ही बुक सुद्धा, ॲक्सेस सुद्धा तुम्हाला फ्री देत असतो, जेणेकरून बुक्स तुमच्याकडे आहेत, कोर्स बघा तुमच्याकडे सगळं असणार आहे. आणि आमचे जे लेक्चर्स आहेत लाईव्ह आपण लेक्चर्स घेत असतो, इंटरॅक्शन असतं, जबरदस्त कन्व्हर्सेशन असतं. जर ॲडमिशन करायचं असेल तर लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ॲडमिशन लवकर करून घ्या. ठीक आहे, जास्त बोलत नाही, समजदार को इशारा काफी आहे. ठीक आहे, फक्त 15 मिनिटं सेंटेन्सेस बघा आणि नीट समजा, कारण समजणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा आणि मग जे आहे तुम्हाला डेली लाईफमध्ये बोलायला सुरू करायचं आहे. ठीक आहे, चला सुरू करूया विदाऊट एनी फर्दर अडू. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला सुरू करूया विदाऊट एनी फर्दर अडू. सगळ्यात पहिले जर तुम्ही लोकांना जनरली भेटता तर त्या ठिकाणी त्यांना एकच प्रश्न विचारता, विच इज भाई कसा आहे तुम्ही, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहेत किंवा तू कसा आहे विचारायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात जबरदस्त आहे की कसं म्हणणार, हाऊ आर यू. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला म्हणायचं की भाई मी ठीक आहे यार, मी ठीक आहे. त्याचं रिप्लाय कसं द्यायचं की मी ठीक आहे रिप्लाय देणार, त्यासाठी तुम्हाला आय एम फाईन हे बोलायचं आहे. त्यानंतर काय सेंटेन्स आहे की भाई तुझं नाव काय यार, भेटल्यावर म्हणतो ना तुझं नाव काय आहे, कसं म्हणणार, व्हॉट इज युअर नेम, कसं म्हणणार, व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर जर का समजा म्हणायचं की माझं नाव, तुमचं जे काही नाव असेल, भाई माझं नाव संयम आहे तर माय सेल्फ संयम किंवा माय नेम इज संयम, माय नेम इज विशाखा, माय नेम इज पल्लवी, माय नेम इज चैतन्य, माय नेम इज संस्कार. जे काही तुमचं नाव असेल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव सांगायचं आहे. त्यानंतर तू कुठे राहतोस म्हणायचं असेल किंवा तू कुठून आहेस म्हणायचं असेल तर या ठिकाणी व्हेअर आर यू फ्रॉम, कसं म्हणणार, व्हेअर आर यू फ्रॉम. की भाई मी ना मुंबई पासून आहे किंवा मी मुंबईचा आहे. मग आन्सर कसं देणार, आन्सर सुद्धा सिंपल आहे, तुम्ही म्हणणार की आय एम फ्रॉम इंडिया. आता इंडिया तर आहे, पण जर तुम्ही एखाद्या शहराचं नाव आहे तर शहराचं नाव घ्या. भाई मी मुंबईतून आहे, आय एम फ्रॉम मुंबई. ठीक आहे, आय एम फ्रॉम संभाजीनगर, आय एम फ्रॉम इंडिया. जर अब्रॉड असेल तर आय एम फ्रॉम इंडिया, आय एम फ्रॉम ऑस्ट्रेलिया, आय एम फ्रॉम UK, US, जे काही तुमचं असेल. ठीक आहे, त्यानंतर आहे यार तुला भेटून मला छान वाटलं यार, व्हेरी नाईस टू मीट यू, कसं म्हणणार, नाईस टू मीट यू, तुला भेटून खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. त्यानंतर सेंटेन्स आहे आणि मग तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे, थँक्यू. हे एक पार्ट तुमचा कंप्लीट झाला जनरल इंट्रोडक्शनचा, तुझं नाव काय आहे, तू कुठून आहेस, अशा प्रकारे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला जर का तुम्हाला कन्व्हर्सेशन एंड करायचं आहे, ठीक आहे, मग एंडमध्ये तुम्हाला थँक्यू म्हणून जायचं आहे. एंडमध्ये थँक्यू म्हणायचं म्हणजे म्हणायचं आहे जर कन्व्हर्सेशन एंड करायचं असेल तर. ठीक आहे ना. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमचं की यार जर समजा तुम्हाला थँक्यू म्हटलं तर तुम्ही त्याला यू आर वेलकम म्हणू शकता. यू आर वेलकम, थँक्यू सो मच, यू आर वेलकम. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे भाई माझी मदत करता का यार तुम्ही, प्लीज माझी मदत करा. मग कसं म्हणणार, प्लीज हेल्प मी, माझी मदत करा, प्लीज हेल्प मी. जर रिक्वेस्ट करायची असेल ना तर रिक्वेस्ट करताना तुम्हाला कधीही प्लीज हा शब्द वापरायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट जाऊया भाई आपण. नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे, व्हॉट इज द नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट आहे की यार मला समजत नाही किंवा मला समजलं नाही. मग कसं म्हणणार, आय डोंट अंडरस्टँड. तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली कोणी तुम्हाला नाही समजली, मग कसं म्हणणार, आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाही किंवा मला समजली नाही. मग समजली नाही पास्ट टेन्स असेल त्या डोंटच्या जागी तुम्हाला डिडंट वापरायचं आहे. आय डिडंट अंडरस्टँड, मला समजले नाही. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं की यार तू वापस सांगशील का यार, प्लीज वापस सांगशील का. मग कसं म्हणणार, कॅन यू रिपीट भाई, कॅन यू रिपीट, तू वापस रिपीट करू शकतोस का. ठीक आहे, त्यानंतर बघा की यार तुम्हाला म्हणायचं हळू बोल, थोडं हळू बोल, जोरात बोलू नकोस. कसं म्हणणार, यार प्लीज स्पीक स्लोली, हळू बोल. त्यानंतर तुमचं सेंटेन्स आहे की तू काय करत आहेस भाई,
कसं म्हणणार व्हॉट आर यू डुईंग, कसं म्हणणार व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. ओके, त्यानंतर रिप्लाय मध्ये आहे की मी अभ्यास करत आहे. मग आय एम स्टडिंग. तुम्ही कुकिंग करत असाल आय एम कुकिंग. ठीक आहे, मी तुम्ही झोपत आहात आय एम स्लीपिंग. तुम्ही बघत आहात आय एम वॉचिंग. समजलं, अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. त्यानंतर बघा भाई पुढचं काय सेंटेन्स आहे. पुढे सेंटेन्स आहे तू बिझी आहेस का. तुम्हाला चॅट करताना जनरली म्हणावं लागतं की यार तू बिझी आहेस का. मग कसं म्हणणार आर यू बिझी ब्रदर, तू बिझी आहेस का, आर यू बिझी. मग त्याला आन्सर द्या की यार हो मी बिझी आहे, नाही मी बिझी आहे. मग कसं म्हणणार येस आय एम बिझी, की हो मी बिझी आहे. आणि बिझी नाही तर काय म्हणणार भाई, बिझी नाही तर नो आय एम नॉट बिझी, सिंपल. ठीक आहे, मग जर का तुम्हाला कोणी म्हटलं की भाई मी बिझी आहे, मग त्याला रिप्लाय काय देणार, त्याला सरळ सरळ रिप्लाय द्यायचा ठीक आहे भाई कोई गाल नाही, भाई कोई गाल नाही, बिलकुल सही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, नो प्रॉब्लेम किंवा नॉट अ प्रॉब्लेम, अशा प्रकारे तुम्ही त्याला रिप्लाय देऊ शकता. त्यानंतर 1 मिनिट थांबा. कसं म्हणणार 1 मिनिट थांबा. मग 1 मिनिट थांबला तुम्हाला म्हणायचं वेट अ मिनिट, प्लीज वेट अ मिनिट, अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे जर 1 मिनिट थांब तुम्हाला म्हणायचं असेल. त्यानंतर इकडे ये, इथे ये. मग इथे ये कसं म्हणणार, इथे ये साठी कम हिअर, इथे ये कम हिअर. समजलं. नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट कशा प्रकारचे सेंटेन्सेस आहेत. नेक्स्ट आहे यार तिथे जा. तुम्हाला म्हणायचं तिथं जा, मग कसं म्हणणार गो देअर. ठीक आहे, तिथे जा कसं म्हणणार गो देअर. नेक्स्ट आहे इथे बस, खाली बस, मग कसं म्हणणार सिट डाऊन, खाली बस सिट डाऊन. नेक्स्ट वर्ड आहे तुमचा की यार उभा राहा, भाई उभा राहा, मग कसं म्हणणार स्टँड अप, कसं म्हणणार स्टँड अप, उभं राहा. ओके, व्हॉट इज नेक्स्ट वन की यार प्लीज माझं ऐक, यार माझं ऐक. मग माझं ऐक म्हणायचं असेल तर प्लीज लिसन टू मी ब्रदर, माझं ऐक, लिसन टू मी, माझं ऐक. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं यार हे बघ, यार हे बघ, हे बघ, याच्याकडे बघ, इथे बघा, मग कसं म्हणणार लुक ॲट धिस, लुक ॲट धिस, याच्याकडे बघा, त्याच्याकडे बघा, लुक ॲट दॅट म्हणा. मग त्याच्याकडे असेल तर लुक ॲट दॅट. समजलं, लुक ॲट धिस, लुक ॲट दॅट. नेक्स्ट वर्ड बघूया आपलं काय आहे. नेक्स्ट वर्ड आहे यार तुला काय पाहिजे, यार तुला काय पाहिजे, मग कसं म्हणणार व्हॉट डू यू वॉन्ट, काय म्हणणार व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूया भाई काय पाहिजे. यार मला पाणी पाहिजे, मला काय पाहिजे, मला पाणी पाहिजे. आय वॉन्ट वॉटर, यार मला पाणी पाहिजे. ठीक आहे, कसं म्हणणार आय वॉन्ट वॉटर. ओके, मला पाणी पाहिजे. आता या वॉटरच्या जागी तुम्ही खूप बाकीच्या गोष्टी घेऊ शकता. मला पाण्याच्या जागी समजा दुसरं काही पाहिजे तर मी या ठिकाणी सांगेल आय नीड ब्रश. ठीक आहे, आय नीड ब्रश, मला ब्रश पाहिजे म्हणाल, किंवा जी काही गोष्ट पाहिजे तुम्ही आय नीडच्या नंतर किंवा आय वॉन्टच्या नंतर यूज करू शकता. नेक्स्ट काय सेंटेन्स आहे, नेक्स्ट आहे मला भूक लागली आहे, यार मला भूक लागली आहे, कसं म्हणणार आय एम हंग्री, आय एम हंग्री, हंग्री म्हणजे भुकेला असणे. समजलं. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स काय, यार मला खूप तहान लागली आहे. आता भूक लागण्याला आपण म्हणतो हंग्री आणि तहान लागल्याला म्हणतो आपण थर्स्टी. काय, तुम्हाला जर काही PDF पाहिजे असेल, तुम्ही जर का स्टडी करत असाल, ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके, आणि लगेच आम्हाला मेसेज करा की सर आम्हाला 15 मिनिटांमध्ये इंग्रजी शिका याची PDF पाहिजे. ठीक आहे, आम्ही तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देऊ 15 मिनिटांमध्ये, किंवा ते आम्हाला लिंक पाठवा, आम्ही तुम्हाला त्याची PDF प्रोव्हाइड करून देऊ. ठीक आहे, ओके चलो. मला तहान लागली, कसं म्हणणार आय एम थर्स्टी, मला तहान लागली आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट चला चला जाऊया यार आपण, चला जाऊया. ठीक आहे, आता बस झाला, आता आपण जाऊया, मग कसं म्हणणार लेट्स गो. आता लेट्स असतं ना, याचे 2 अर्थ आहेत, लेट आणि अस, 2 शब्द मिळून लेट्स हा शब्द तयार झालेला आहे. तो आपण जाऊया, मग लेट्स गो. समजलं. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट व्हेरी सोपा आहे भाई. नेक्स्ट आहे की यार लवकर करा, थोडं किती टाइमपास करताय, थोडं लवकर करा. सो आपण म्हणणार हरी अप, लवकर करा. एक्सक्यूज मी. ओके, नेक्स्ट आहे थोडं काळजी घे, थोडी काळजी घे, बी केअरफुल. कसं म्हणणार बी केअरफुल, स्वतःची काळजी घे, बी केअरफुल, सावधान राहा, बी केअरफुल. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे काळजी करू नकोस, काळजी करू नकोस, मग कसं म्हणणार डोंट वरी, काळजी करू नकोस, डोंट वरी. नेक्स्ट बघा की यार आय एम टायर्ड, यार मी थकलेलो आहे, यार मी थकलेलो आहे, कसं म्हणणार आय एम टायर्ड, आय एम टायर्ड, की मी थकलेला आहे. ओके, नेक्स्ट बघू की यार आराम कर,
काय कर, आराम कर. कसं म्हणणार, टेक प्रॉपर रेस्ट. टेक प्रॉपर रेस्ट किंवा टेक रेस्ट म्हटलं तरी याचा अर्थ आराम कर असा होऊन जातो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेंटेन्स बघा. या ठिकाणी आहे किती वाजले भाई, काय टाइम झालाय. कसं विचारणार, व्हॉट टाइम इट इज. कसं विचारणार, व्हॉट टाइम इट इज. ठीक आहे, आज जर 10 वाजले 12 वाजले समजा, किंवा उशीर झाला आहे, खूप उशीर झाला आहे, कसं म्हणणार, इट इज लेट. कसं म्हणणार, इट्स लेट, खूप उशीर झालेला आहे. नेक्स्ट बघूया आपण की यार मी तयार आहे भाई, तुम्ही टाइमपास करू नका, मी रेडी आहे. कसं म्हणणार, आय एम रेडी. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, रेडी म्हणजे रेडी भाई. परफेक्ट, मला टाइमपास करायला आवडत नाही, मी एकदम रेडी आहे. ठीक आहे, आय एम रेडी म्हणजे मी तयार आहे. नेक्स्ट बघा, यार तुझं काम झालं की मला कळव. म्हणतो ना, तुझं काम झालं की मला कळव. तर मला कळवलं आपण म्हणतो लेट मी नो. कसं म्हणणार, लेट मी नो. आता लेटचा वापर कधी करतो हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मागे जा आणि सगळे व्हिडिओज तुम्ही चेक करून घ्या एकदा. ओके, चलो आगे चलते भाई. बरोबर आहे यार, तू जे बोलला ना तर बरोबर आहे यार, हेच आहे यार. मग कसं म्हणणार, बरोबर आहे आपण म्हणणार दॅट इज राईट. काय म्हणणार, दॅट इज राईट. अशा प्रकारे तुम्ही बोलायला सुरू करू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे की यार ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे, याला काय म्हणणार, दॅट इज राईट. पण ते चुकीचं आहे, याला काय म्हणणार, याला आपण म्हणतो दॅट इज रॉंग. काय म्हणणार, दॅट इज रॉंग. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट आपण जाऊया, मी सहमत आहे भाई. तू जे बोलतोय ना, मी सहमत आहे. मग सहमत आहे काय म्हणणार की आय ॲग्री. आय ॲग्री. ओके, नेक्स्ट बघा की यार मी सहमत नाही. मग जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स असतो त्यावेळेस तुम्हाला डू नॉटचा वापर करायचा आहे की भाई मी सहमत नाहीये, आय डू नॉट ॲग्री. यार मी सहमत नाहीये, तू जे बोलतोय ते चुकीचं वाटतंय मला, मी सहमत नाहीये त्याच्याशी. मग कसं म्हणणार, आय डू नॉट ॲग्री. नेक्स्ट सेंटेन्स बघा, नेक्स्ट आहे ठीक आहे. ओके, ठीक आहे. कसं म्हणणार, ठीक आहे. ठीक आहेला म्हणणार आपण इट्स ओके. ठीक आहे, ठीक आहे. कुणाला काही त्रास झाला माझ्याकडून, काही काळजी नाही, तो सॉरी बोलला, इट्स ओके. समजला, तर इट्स ओकेचा वापर तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा, काय झालंय भाई, काय झालंय असं विचारायचं असेल, काय झालंय तर तुम्ही म्हणू शकता व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड. समजलं, ओके. चलो नेक्स्ट बघा. ठीक आहे, तुझा काय अर्थ आहे यार, तुला काय म्हणायचं, तुझा काय अर्थ आहे इन द शॉर्ट, की तुला काय म्हणायचंय. एखादा आपण म्हणतो ना की तुला काय म्हणायचंय, क्लिअर बोल. मग कसं म्हणणार, व्हॉट डू यू मीन. काय म्हणणार, व्हॉट डू यू मीन, की तुला काय म्हणायचंय, तुझे काय विचार आहेत, तर कसं म्हणणार, व्हॉट डू यू मीन. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला तसं वाटतं. मला तसं वाटतं. मग कसं म्हणणार, आय थिंक सो. मला असं वाटतं, आय थिंक सो. कसं म्हणणार, आय थिंक सो. नेक्स्ट वर्ड बघा, नेक्स्ट वर्ड आहे तुमचा मला तसं वाटत नाही. जसं आपण डोंट लावलं होतं निगेटिव्ह करताना, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डोंटच लावायचं निगेटिव्ह करताना. भाई मला तसं वाटत नाही, आय डोंट थिंक सो. सिंपल आहे. ओके, चलो आय होप तुम्ही समजत आहे तुम्हाला नीट चांगल्या प्रकारे. तुम्हाला म्हणायचंय कदाचित. कदाचित जेवण तो येणार आहे का, कदाचित येईल भाई. तर कदाचित येईल, तुम्ही सरळ सरळ मे बीचा वापर करू शकता. तो येईल का, तो मे बी. ही विल कम मे बी. तो कदाचित येईल. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड बघा. नेक्स्ट आहे नक्कीच. तो येईल का, हो नक्कीच येईल. मग नक्कीचला तुम्ही ऑफकोर्सचा वापर करू शकता. पण ऑफकोर्स एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफकोर्स जे आहे ना, या ऑफकोर्सच्या ऐवजी तुम्ही इंडीड सुद्धा वापरू शकता. INDEED. इंडीड. इंडीडचा सुद्धा वापर करू शकता. इंडीडचा वापर सुद्धा सेमच होतो. चलो नेक्स्ट बघू काय, व्हॉट इज द नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे काही प्रॉब्लेम नाही भाई. काही कुणी तुम्हाला धक्का मारला, तो तुम्हाला सॉरी बोलला, नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड म्हणजे काय, काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. नेक्स्ट बघा, यार माझं चुकलं यार, मला माफ करा यार. कसं म्हणणार, आय एम सॉरी. आय एम सॉरी. नेक्स्ट, ओके, मला माफ करा. म्हणजे जर का समजा आता हे माफ करा तर काही चुकलं असेल तुमचं तर तुम्ही त्याला माफी मागताय. पण जर का एखादा माणूस तिकडे बघतोय आणि तुम्हाला त्याला आवाज द्यायचा आहे की ए भावा, ए भावा. ए भावा म्हणणार नाही ना इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये काय म्हणणार, एक्सक्यूज मी. कसं म्हणणार, एक्सक्यूज मी. मग असं एक्सक्यूज मी म्हणसाल तर तो तुमच्याकडे बघेल, तर तेव्हा सुद्धा एक्सक्यूज मीचा वापर आपण करत असतो. नेक्स्ट काय, यार हे काय आहे, हे आपण शिकलो होतो, हे काय आहे. तर हे कायला आपण म्हणतो व्हॉट इज धिस. व्हॉट इज धिस, ते काय आहे, व्हॉट इज दॅट. समजलं, व्हॉट इज धिस आणि व्हॉट इज दॅट.
त्यानंतर बघा या ठिकाणी हे काय आहे, व्हॉट इज दिस, आणि ते काय आहे, व्हॉट इज दॅट. हे सगळ्यात जास्त आपण वापरत असतो हे सेंटेन्सेस, ठीक आहे ना, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट बघा की यार तुम्ही दुकानामध्ये गेले आणि तुम्ही विचारलं की यार याची प्राइस किती आहे बॉस, याची प्राइस किती आहे, अच्छा याची प्राइस 100 आहे. मग याची प्राइस कसं म्हणणार, हाऊ मच इज धिस. भाई हा पेन मला घ्यायचा, मी कसं म्हणणार, हाऊ मच इज धिस. ठीक आहे, मला मोबाईल घ्यायचा, मी हाऊ मच इज धिस, हाऊ मच इज द मोबाईल. मग धिसच्या ऐवजी तुम्ही त्या ऑब्जेक्टचा वापर करा. हाऊ मच इज द पेन, हाऊ मच इज द मोबाईल, हाऊ मच इज द लॅपटॉप, हाऊ मच इज द हॉल, हाऊ मच इज द हाऊस. अशा प्रकारे किंमत विचारायची असेल. नेक्स्ट काय की यार हे तर खूप स्वस्त आहे यार, हे तर खूप स्वस्त आहे यार. मग स्वस्तला आपण म्हणतो चीप. काय म्हणतो, चीप. हे तर स्वस्त आहे, इट इज चीप. खूप चीप आहे यार, हे तर खूप स्वस्त आहे. समजलं. नेक्स्ट बघा की भाई ते खूप महाग आहे. काय म्हणणार, ते खूप महाग आहे. इट इज एक्सपेन्सिव्ह. इट इज एक्सपेन्सिव्ह, ते खूप महाग आहे. ठीक आहे. त्यानंतर कसं म्हणणार की यार आय लाईक इट, मला ते आवडतं. आय लाईक इट म्हणजे मला ते आवडतं. मग कसं म्हणणार, आय लाईक इट म्हणजे मला ते आवडतं. आय लाईक इट म्हणजे मला ते आवडतं. मला हे आवडतं, मग इटच्या जागी तुम्ही धिस वापरा. आय लाईक धिस म्हणा. मला ते आवडतं, आय लाईक दॅट म्हणा. सिम्पल, काही प्रॉब्लेम नाही. तुमची इच्छा जे म्हणायचं ते म्हणा, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. मला ते आवडत नाही भाई, मला ते आवडत नाही. मग कसं म्हणणार, आय डोंट लाईक इट. कसं म्हणणार, आय डोंट लाईक इट. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही वर्ड शिकलो. आज हा पार्ट 1 होता. पार्ट 2 मध्ये अजून काही वर्ड आपण घेणार आहोत. आणि माझी ही इच्छा आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल, इथपर्यंत असेल तर ठीक आहे. एक एक वर्ड नीट लक्षात घ्या, कधी वापर करतो हे समजा आणि चांगल्या प्रकारे याचा वापर करा, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आय होप समजलं असेल. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या, कारण आमचे सीट्स थोडे लवकर फुल होत असतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.